की तिथला ब्लड फ्लो वाढवतात, तिथल्या नवीन सेल तयार करतात, नवीन न्यूरॉन तयार करतात आणि त्याच्यामुळं मधुमेहामुळे आलेल्या आजच्या जगामध्ये डायबिटीजचं प्रमाण सगळ्यात जास्त कुठं असेल किंवा कॉमन झालेलं आहे की मला वाटत नाही की एकही घर त्याच्यापासून सुटलेलं आहे. त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन विदिन अ स्पॅन ऑफ 2 to 3 years येतंच, हे तुम्हाला पण माहीत आहे. आपली पेनाईल व्हॅस्क्युलरोपॅथी आणि न्यूरोपॅथी हे 2 आजार होतात. सेन्सेशन कमी आपल्या माइंडमध्ये पोचतात, त्याच्यामुळे आपल्या ग्लॅन्ड काम करत नाही, पिट्युटरी ग्लॅन्ड काम करत नाही, थायरॉइड ग्लॅन्ड काम करत नाही, ॲड्रेनल ग्लॅन्ड काम करत नाही, टेस्टिक्युलर ग्लॅन्ड काम करत नाही आणि आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर हार्मोन निघत नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सध्या आजच्या स्थितीमध्ये आपण डायबिटीजमध्ये इंडिया इज द कॅपिटल. म्हणजे आजच्या जगामध्ये डायबिटीजचं प्रमाण सगळ्यात जास्त कुठं असेल तर ते आपल्या देशामध्ये. त्याचं कारण लाईफस्टाईलच आहे. आज आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. आपल्या ज्या ओल्ड स्टाईल होते ते आपण चेंज करून मॉडर्न आपण ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यामुळं घराघरामध्ये आपल्या भारत देशामध्ये डायबिटीज येऊन बसलेला आहे. आणि डायबिटीज इतकं कॉमन झालेलं आहे की मला वाटत नाही की एकही घर त्याच्यापासून सुटलेलं आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला डायबिटीज होतं पुरुषांना, त्यावेळा त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन विदिन अ स्पॅन ऑफ 2 to 3 years येतंच, हे तुम्हाला पण माहीत आहे. पण आजच्या स्थितीमध्ये बरीच औषधोपचार घेऊन सुद्धा जर डायबिटीजमुळे आलेल्या इरेक्टाईल डिस्फंक्शनवर जर तुमचा उपचार होत नसेल किंवा तुम्हाला प्रॉपर रिझल्ट येत नसतील तर त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये आजच्या स्थितीमध्ये सगळ्यात अत्याधुनिक मोडस शॉकवे थेरपी ट्रीटमेंट ही मी अवेलेबल करून दिली आहे. आणि त्याच थेरपीबद्दल आज तुम्हाला मी थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. खरोखर मित्रांनो खूप परिश्रम घेऊन, चांगलं नॉलेज घेऊन, चांगलं ऑब्झर्वेशन करून, त्याच्यावर चांगलं रिसर्च करून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. म्हणून माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की डायबिटीज म्हणजे मधुमेहामुळं आलेली नसांची कमजोरी, त्यालाच आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणू किंवा नपुसंकता. तर मित्रांनो, आजच्या स्थितीमध्ये 10 पेशंट जर डायबिटीजचे असतील तर नक्कीच 9 पेशंटला इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे येतंच. त्याचं मुख्य कारण आहे की डायबिटिकमुळं आपली पेनाईल व्हॅस्क्युलरोपॅथी आणि न्यूरोपॅथी हे 2 आजार होतात. म्हणजे आपल्या इंद्रियाकडचा ब्लड फ्लो कमी होतो, आपल्या इंद्रियाकडच्या ज्या न्यूरोलॉजिकल नसा असतात त्या डॅमेज होऊन जातात, सेन्सेशन कमी होऊन जातात, फिलिंग कमी होऊन जातं, सेन्सेशन कमी आपल्या माइंडमध्ये पोचतात, त्याच्यामुळे आपल्या ग्लॅन्ड काम करत नाही, पिट्युटरी ग्लॅन्ड काम करत नाही, थायरॉइड ग्लॅन्ड काम करत नाही, ॲड्रेनल ग्लॅन्ड काम करत नाही, टेस्टिक्युलर ग्लॅन्ड काम करत नाही आणि आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर हार्मोन निघत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊन बसतं. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात तर औषधोपचार घेऊन पण त्यांना रिझल्ट येत नाही. किंवा बरेच पेशंट माझे असतात इतर डॉक्टरांकडून फिरून जेव्हा माझ्याकडे येतात त्यांना रिझल्ट नाही आलेले असतात किंवा 100 पॉवरची वायग्रासारखी औषधी घेऊन तरी त्यांना नसामध्ये ताकद येत नाही. आणि त्या लोकांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये आहे मोडस शॉकवेव्ह थेरपी. आता ही मोडस शॉकवेव्ह थेरपी म्हणजे तुम्हाला काही शॉक लागत नाही, याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात आणि हे वेव्ज आम्ही तुमच्या इंद्रियावर सोडतो आणि त्या इंद्रियावर सोडल्यानंतर तिथं त्यांचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमुळं काय होतं की तिथला ब्लड फ्लो वाढवतात, तिथल्या नवीन सेल तयार करतात, नवीन न्यूरॉन तयार करतात आणि त्याच्यामुळं मधुमेहामुळे आलेल्या साईड इफेक्ट जे असतात व्हॅस्क्युलोपॅथी आणि न्यूरोपॅथी ही चांगली बरी करण्यासाठी ही मोडस शॉकवेव्ह थेरपी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करते आणि फक्त 12 सिटिंगमध्ये आपल्याला प्रॉपर रिझल्ट देऊन जाते. हे जे असतं मोडस शॉकवेव्ह थेरपी आठवड्यातून 2 वेळा घ्यायची असते. 12 सिटिंगचा कोर्स असतो. कोर्स कंपल्सरी करावा लागतो. याच्याबरोबर जर काही म्हणजे अजून काही आजार असतील त्या आजारावर पण आम्ही काही औषधोपचार पण करतो. पण जेणेकरून तुम्ही जर 12 शॉकवेव्ह थेरपी घेतल्या तर कोणत्याही पेशंटला डायबिटीजमुळे आलेल्या नसांच्या कमजोरीसाठी आजच्या स्थितीमध्ये इवन वेस्टर्नाइज कंट्रीमध्ये, युरोपमध्ये, लंडनमध्ये, अमेरिकेमध्ये सगळ्यात नंबर 1ची थेरपी असेल तर ती आहे मोडस शॉकवेव्ह थेरपी. आणि या थेरपीचा तिकडं इन्शुरन्स पण होतो. ह्या म्हणजे इन्शुरन्स कंपनी यांचा पूर्ण पेशंटचा खर्च देते.
इन्शुरन्स केव्हा खर्च देते, या म्हणजे शॉकवेव्ह थेरपीचा रिझल्ट आहे म्हणून त्यांना इन्शुरन्स पैसे देते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की खूप इफेक्टिव्ह आणि विना साईड इफेक्ट असलेली पद्धत ही जी आहे माझ्या क्लिनिकला, याची जर तुम्हाला खरोखर तुम्हाला गरज असेल तर केव्हाही माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा, माझी अपॉइंटमेंट घ्या, सगळ्या गोष्टी समजून घ्या, शॉकवेव्ह थेरपी घ्या, काही अजून काही उपचार पाहिजे उपचार घ्या, प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या. या सगळ्या गोष्टींचं जर एकत्रीकरण करून जर आपण उपचार करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगले येतील. पण जाता जाता शेवटी तुम्हाला सांगतो, स्वतःच्या मनाने वायग्रासारखी औषधी घेऊ नका. खूप गाठी होत आहेत, खूप तुम्हाला नसा डॅमेज होत आहेत, खूप लोकांना हार्ट अटॅक येत आहेत, खूप लोकांना स्ट्रोक येत आहेत. तर असं औषधी स्वतःच्या मनाने घेऊच नका. काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या शरीरातील जे काही उच्च तज्ज्ञ डॉक्टर असतील, सुशिक्षित डॉक्टर असतील, अनुभवी डॉक्टर असतील, त्यांचंच मार्गदर्शन घेऊन त्यांच्याच देखरेखीखाली वायग्रासारखं औषध घ्या. हे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो मित्रांनो. कारण की खूप साईड इफेक्ट होऊन येणारे भरपूर पेशंट माझ्या क्लिनिकमध्ये येत आहेत. तर प्लीज लक्ष ठेवा.